आतड्याचा कॅन्सर किंवा आतड्याला असणारी गाठ याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं, याला आपण सेकंडरी कॉन्स्टिपेशन म्हणतो. प्रायमरी कॉन्स्टिपेशनमध्ये आतडं चांगलं असतं, आतडं दिसायला एकदम नॉर्मल असतं, फक्त आतड्याची जी मुवमेंट आहे, आतड्याची जी संडास हँडल करायची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया डिस्टर्ब झालेली असते आणि ती प्रक्रिया डिस्टर्ब झाल्यामुळे पेशंटला संडास होत नाही, त्याला आपण प्रायमरी कॉन्स्टिपेशन म्हणतो. युजली लहान मुलं आणि यंग जनरेशनची पॉप्युलेशन यांच्यामध्ये प्रायमरी कॉन्स्टिपेशन दिसतं. ओल्ड जनरेशनच्या पॉप्युलेशनमध्ये आपल्याला सेकंडरी कॉन्स्टिपेशन मिळतं आणि कॉन्स्टिपेशन हे प्रोग्रेसिव्ह राहतं. म्हणजे जर आपण त्याची ट्रीटमेंट केली नाही तर पेशंटला संडास न होण्याची जी प्रक्रिया आहे ती ओव्हर द टाईम वाढत जाते. मी डॉक्टर दादासाहेब मेंदाड, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट. मी नेक्स्टजन GI अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी प्रॅक्टिस करतो. मी पुण्यामध्ये मागच्या 10 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. आज आपण फार एक महत्त्वाचा विषय दुसरा जो आहे तो डिस्कस करणार आहेत, तो म्हणजे कॉन्स्टिपेशन. तर कॉन्स्टिपेशनबद्दल बऱ्याच काही कन्सेप्ट आपल्या चुकीच्या असतात. ते म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे नेमकं काय. तर बेसिक पहिली गोष्ट काय असते की कॉन्स्टिपेशन प्रत्येक वेळेला आपल्याला संडास साफ होत नाही म्हणजे कॉन्स्टिपेशनच आहे असं त्याचा अर्थ नसतो. तर कॉन्स्टिपेशन आपण कुठल्या गोष्टीला म्हणतो की जेव्हा पेशंटला संडास ही हार्ड आहे, इनफ्रिक्वेंट आहे, म्हणजे 2-2, 3-3 दिवस संडास होत नाही, संडासला जोर करावा लागतो, त्याच गोष्टीला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. समजा एखादा माणूस असेल, त्याला संडास नॉर्मल होते पण त्याला एका वेळेला पूर्ण संडास होत नाही, त्याला 2 वेळा 3 वेळा जावं लागतं, त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणत नाही. तर हार्ड संडास, रेग्युलर संडास न होणं आणि संडासला जोर करावा लागणं, ह्या जेव्हा क्रायटेरिया फुलफिल केला जातो त्या कंडिशनला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. आता कॉन्स्टिपेशन हे अनकॉमन राहिलेलं नाही आहे. अराउंड अर्बन पॉप्युलेशनमध्ये म्हणजे शहरी भागात जर आपण गेलो तर 25 ते 30% लोकांमध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन दिसतं. आता मुलांमध्ये सुद्धा हे फार कॉमन झालं आहे, कारण मुलांमध्ये कॉमन व्हायचं रिझन असं झालं आहे की मुलांच्या ज्या अर्ली मॉर्निंग स्कूल्स आहेत त्याच्यामुळं मुलं उठतात, डायरेक्टली उठून आंघोळ करून स्कूल्समध्ये जातात. स्कूल्समध्ये टॉयलेटची चांगली फॅसिलिटीज नसतात, सो ते काय करतात की त्यांची जी काही मोशन आहे, जी संडास आहे ती धरून ठेवतात आणि ओव्हर द टाईम ते कॉन्स्टिपेशनमध्ये कन्वर्ट होतं. सो बच्चूंमध्ये सुद्धा जवळजवळ 10% बच्चूंमध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन बघायला मिळते. सो यंग अडल्ट्समध्ये 30%, बच्चूंमध्ये 10%, ही शहरी विभागाची परिस्थिती आहे. ग्रामीण विभागात सुद्धा कॉन्स्टिपेशनचं प्रमाण बरंचसं वाढलंय. 15 ते 20% पॉप्युलेशनला कॉन्स्टिपेशन आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा. तर कॉन्स्टिपेशनची कारणं काय असतात, म्हणजे पेशंट आपल्याला कॉन्स्टिपेशन का होतं, तर कॉन्स्टिपेशनची कारणं अशी असतात की प्रायमरी कॉन्स्टिपेशन, जे प्रायमरी कॉन्स्टिपेशनमध्ये ज्याच्यामध्ये पेशंटचं आतड ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे आणि पेशंटला कॉन्स्टिपेशन होते, त्याला आपण फंक्शनल कॉन्स्टिपेशन म्हणतो. आणि सेकंडरी कॉन्स्टिपेशन ज्याच्यामध्ये काहीतरी आयडेंटिफायबल कारण आहे, काहीतरी कारण आहे, अशा गोष्टीला आपण सेकंडरी कॉन्स्टिपेशन म्हणतो. तर सेकंडरी कॉन्स्टिपेशनमध्ये काय असतं, युजली हे ओल्ड एजमध्ये होतं, ज्याच्यामध्ये आतडं छोटं होणं, संडासची जागा छोटं होणं, त्याच्यानंतर काही मेडिकेशन्स आहेत ज्याच्यामुळं की पेशंटला कॉन्स्टिपेशन होतं. बेड रिडन पेशंट्स म्हणजे ज्यांना काही ॲक्सिडेंट झाला आहे, ब्रेनचा काही इश्यू आहे, ते पडून आहेत. ओल्ड एज पेशंट्स जे पडून आहेत, त्याच्यानंतरचे जे पेशंट्स आहेत की ज्याच्यामध्ये पेशंट वेगवेगळी औषधं घेतोय आणि त्या औषधांमुळे त्याला कॉन्स्टिपेशन होतंय. आतड्याचा कॅन्सर किंवा आतड्याला असणारी गाठ याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं, याला आपण सेकंडरी कॉन्स्टिपेशन म्हणतो. प्रायमरी कॉन्स्टिपेशनमध्ये आतडं चांगलं असतं, आतडं दिसायला एकदम नॉर्मल असतं, फक्त आतड्याची जी मुवमेंट आहे, आतड्याची जी संडास हँडल करायची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया डिस्टर्ब झालेली असते आणि ती प्रक्रिया डिस्टर्ब झाल्यामुळे पेशंटला संडास होत नाही, त्याला आपण प्रायमरी कॉन्स्टिपेशन म्हणतो. युजली लहान मुलं आणि यंग जनरेशनची पॉप्युलेशन यांच्यामध्ये प्रायमरी कॉन्स्टिपेशन दिसतं. ओल्ड जनरेशनच्या पॉप्युलेशनमध्ये आपल्याला सेकंडरी कॉन्स्टिपेशन मिळतं आणि कॉन्स्टिपेशन हे प्रोग्रेसिव्ह राहतं. म्हणजे जर आपण त्याची ट्रीटमेंट केली नाही तर पेशंटला संडास न होण्याची जी प्रक्रिया आहे ती ओव्हर द टाईम वाढत जाते. 2-2, 3-3 दिवस पेशंट संडास करत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते आणि ती प्रोग्रेस होत जाते. पण हे रिव्हर्सिबल असतं, त्याला आपण पूर्णपणे प्रॉपर काळजी घेतली पाहिजे. आता साधारणतः कॉन्स्टिपेशनची लक्षणं काय असतात, पोट दुखणं, पोट गच्च होणं, पोटामध्ये गॅस भरल्यासारखं वाटणं, ब्लोटिंग वाटणं, संडास साफ न होणं, संडासच्या जागेला दुखणं, संडासमध्ये रक्त येणं, संडासच्या जागेला पाईल्स होणं, फिशर होणं, फिशुला होणं, ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टिपेशनमुळे होतात. बऱ्याच वेळेला पेशंटला बोटानं संडास काढायला लागते, ते सुद्धा कॉन्स्टिपेशनचंच एक लक्षण आहे. अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतात.
याच्यामध्ये आपण काय तपासण्या केल्या पाहिजेत, तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की कॉन्स्टिपेशन हे प्रायमरी आणि सेकंडरी प्रकारचं असतं. तर आपल्याला नेमकं कॉन्स्टिपेशन कुठलं आहे आणि आपल्याला कॉन्स्टिपेशन का होतंय, ही आपली सवय झाली का त्याच्यासोबत एखादा आजार आहे किंवा एखादं मेडिकेशन आहे की जे आपल्याला कॉन्स्टिपेशन करतंय, हे डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडनं ॲसेस करून घेतलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला कॉलोनोस्कोपी नावाची तपासणी करावी लागते. त्या तपासणीद्वारे आपण बघतो की मोठं आतडं व्यवस्थित आहे का, कारण मोठं आतडं हे आपली संडास हँडल करतं आणि त्याच्याप्रमाणे आपण डिसाईड करतो की हे कॉन्स्टिपेशन कुठल्या प्रकारचं आहे. कॉन्स्टिपेशन हे रिव्हर्सिबल असतं, म्हणजे प्रायमरी कॉन्स्टिपेशन असू दे किंवा सेकंडरी कॉन्स्टिपेशन असू दे, जर कॉन्स्टिपेशनचं कॉज आपण फाइंड आउट केलं तर ते कॉज ट्रीट केल्यानंतर कॉन्स्टिपेशन हे ट्रीट होतं. आता ओल्ड एजमध्ये काय असतं की आतडे वीक झालेले असतात, आतड्याची ताकद कमी झालेली असते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होतं. अशा वेळेला आपण काय करतो की पेशंटला संडास सॉफ्ट करणारे मेडिसिन्स देतो. आतड्याची ताकद वाढवणं आपल्याला शक्य नसतं. वय वाढल्यानंतर माणसाची ताकद वाढवणं किंवा त्याची मसल पॉवर वाढवणं हे शक्य नसतं. मग तुम्ही काय करू शकता, तुमची संडास सॉफ्ट ठेवा, सो दॅट तुमचे वीक झालेले आतडे सुद्धा त्याला सहज पुढे ढकलू शकतील आणि पेशंटला संडास होईल. आपल्याकडे एक फार मोठी मिसअंडरस्टँडिंग आहे की कॉन्स्टिपेशनच्या औषधांची सवय लागते. ॲक्च्युली उतार वयामध्ये कॉन्स्टिपेशनच्या औषधांची सवय लागत नाही, तर ती तुमच्या शरीराची गरज आहे. जसं तुम्हाला डायबिटीज झाला तर तुम्ही डायबिटीजचं औषध घेता, कारण ओव्हर द टाईम तुमचा स्वादुपिंड वीक झाला आणि ते इन्सुलिन कमी सिक्रेट करतं म्हणून तुम्ही औषध घेता. तर आता डायबिटीजचं औषध घेता म्हणजे डायबिटीजची तुम्हाला सवय झाली का? नाही, ती तुमच्या शरीराची गरज आहे. तुम्हाला ब्लड प्रेशर वाढलं, ती तुमच्या शरीराची गरज आहे. तसं जर कॉन्स्टिपेशन उतार वयामध्ये होत असेल तर उतार वयामधलं कॉन्स्टिपेशन हे तुमचे आतडे वीक झाल्यामुळं आहे. त्यावेळेला तुम्हाला संडास नॉर्मली पातळ करायची आहे, जेणेकरून वीक आतड्याला ती सहज पुढे ढकलली जाईल आणि संडास प्रॉपर होईल. आणि याला सवय न समजता तुमच्या शरीराची गरज समजा आणि रेग्युलर औषध घ्या. बऱ्याच वेळेला पेशंट काय करतो, 2 दिवसातून औषध घेतो, म्हणजे मला आज संडास नाही झाली, उद्या नाही झाली, मग मी परवा औषध घेणार. तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या आतड्यांना लोड देऊन आणखीन तुमच्या आतड्यांना वीक करता. तर असं न करता तुम्ही रेग्युलर औषध घ्या आणि त्या औषधानं दररोज संडास होऊ द्या, जेणेकरून तुमचे आतडे चांगले राहतील, तुमच्या आतड्याला काही त्रास होणार नाही. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की रेग्युलर औषध घ्यायचं. रेग्युलर औषध घेऊन रेग्युलर संडास होत असेल तर ते औषधं लाईफ टाईम घ्यायच्यात. ते औषधं तात्पुरत्या स्वरूपात नाही. डायबिटीस, हायपरटेन्शन सारख्या आजाराच्या औषधासारखं रेग्युलर औषध हे ओल्ड एजमध्ये घ्यायचं आहे. याच्या उलट यंग एज किंवा छोट्या बच्चूंमध्ये जे काही कॉन्स्टिपेशन असतं हे रिव्हर्सिबल असतं. ह्यांचे आतडे चांगले असतात. बेसिकली यांच्या आतड्यांना सवय झालेली असते संडास होल्ड करण्याची. जसं मगाशी मी सांगितलं की लहान बच्चू स्कूल टायमिंग्समुळं, खेळण्यामुळं, टी व्ही बघण्यामुळं आपली संडास होल्ड करून ठेवतात. ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्या कामात बिझी असतात, त्यांना वेळ मिळत नाही आणि त्या ॲडिक्वेट वेळ देत नाहीत वॉशरूममध्ये. सो दॅट त्यांच्या आतड्यांना सवय लागते संडास धरून ठेवायची आणि ते कॉन्स्टिपेशनमध्ये कन्वर्ट होतं. अशा वेळेला या पॉप्युलेशनमध्ये आपण संडास साफ होण्याची औषधं तर देतोच, पण त्याच्यासोबत एक्झरसाइज, ॲडिक्वेट टाईम देणं. संडासला ॲडिक्वेट टाईम देतं. जसं तुम्ही जेवणाला टाईम देता तसं तुम्ही तुमच्या संडासला टाईम द्या. 5 मिनटं 10 मिनटं तुम्ही तुमच्या वॉशरूममध्ये बसा, जेणेकरून तुमच्या संडास करण्याच्या प्रक्रियेला वेळ मिळेल आणि तुमचं कॉन्स्टिपेशन कमी होईल. तुमचा डाएट इम्प्रूव्ह करा, रेग्युलर एक्झरसाइज करा, संडासला वेळ द्या. यंग जनरेशन आणि लहान बच्चूंमधलं कॉन्स्टिपेशन रिव्हर्स होऊ शकतं. ओल्ड एजच्या पेशंट्सनी रेग्युलर औषधं घ्यायचेत, कॉन्स्टिपेशन वाढू द्यायचं नाही आहे. हाय फायबर डाएट म्हणजे खूप सगळ्या पालेभाज्या खा असा त्याचा अर्थ नसतो. सोल्युबल फायबर बाजारामध्ये मिळतात जे तुमच्या आतड्यावर फार कमी ताण आणतात, ती औषधं घ्या. पालेभाज्या खा याचा अर्थ खूप सलाड आणि खूप पालेभाज्या खाल्ल्यामुळे तुमचं पोट गच्च होतं. तर ते न करता तुम्ही कॉन्स्टिपेशनची औषधं घ्या आणि समतोल आहार बाळगा. धन्यवाद.